तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी माझ्या पूर्ण टेरेस गार्डनचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर ओव्हरऑल माझं टेरेस गार्डन असं आहे आणि भरपूर कुंड्या आहेत. तर बघू शकता इकडे जास्वंदाची झाडं आहेत पूर्ण. हे हायब्रिड व्हरायटी आहे. हे पण हायब्रिड आहे. याचं काही दिवसांपूर्वी मी हार्ड प्रूनिंग केलं होतं. हे कटिंगचं लावलेलं आहे जास्वंद. हे मदर प्लांट आहे आणि त्याचीच ती कटिंग आहे. खूप सुंदर ऑरेंज कलरचं फूल आहे, डबल पेटलचं. तर त्याची कटिंग मी लावलेली होती आणि छान आलेली ती. हे सुद्धा त्याचीच कटिंग आहे आणि हे मला माझ्या मैत्रिणीला द्यायचं आहे. हे पण जास्वंदाचंच आहे, रेड कलरचं डबल पेटलचं. तर आणि हे थोडंसं बोनसाय टाईप, खालच्या फांद्या मी काढून टाकते, वरवरच ते झाड वाढू देते. तर हे सुद्धा कटिंगमधूनच लावलेलं आहे मी. हे माझं व्हाईट कलरचं जास्वंद आहे. बघू शकता तुम्ही, कळ्या आणि फुलं 2-4 तरी आरामशीर मला मिळतात रोज. हे मदर प्लांट आहे रेड कलरचं डबल पेटलचं आणि त्याच्या कटिंगनी मी हे आणि हे एक तयार केलेलं आहे. तर इझिली लागतात जास्वंदाच्या कटिंग. आणि इकडे सब्जा आहे आणि इकडे डबल चांदणीचं झाड तुम्हाला दिसतंय. आता छान पालवी फुटलेली, एक फुलंही आलेले आहे आणि बऱ्याच कळ्या पण आता लागत आहेत. इकडे चाफ्याचं झाड आहे. आता तर त्याला पहिलं फूल कधी येणार मी त्याची वाट बघते. इकडे शेवंती आहे, ती जी मी कट करून टाकली होती, पण तरी पण या शेवंतीला फुलं येत आहेत अजून. आणि शेवंती माझ्याकडे 5 शेवंती आहे. जास्वंद जास्त आहेत, मोगरा पण आहे. इकडे गवती चहा आणि इकडे मी ऑफिस टाईमचे काड्या रोवलेल्या आहेत त्या कुंडीत. आणि गुलाबाची झाडं मी पूर्ण हार्ड प्रूनिंग केलेलं आहे, तरी याच्यावर एक कळी आहे. म्हटलं आता तेवढं फूल येऊ द्यावं. आणि गुलाब आता डायबॅक होतो बऱ्याचदा. अति उन्हाळा, कडक ऊन गुलाबाला सहन होत नाही. जी नवीन पालवी फुटते तीसुद्धा जळून जाते किंवा काळं पडतं ते झाड आणि गुलाबाला आता फुलं येत नाही. तर तुम्ही गुलाबाला खतं वगैरे काहीच देऊ नका, फक्त आहे ती झाडंच जपा. हे माझं काश्मीरी गुलाबचं झाड आहे आणि व्हाईट गुलाबाला येतात फुलं. आणि इकडे माझी अबोली आहे. अबोली कलर एक आहे आणि ग्रीन कलरचं फूल येतं ह्या अबोलीला. एक फूल आहे, पण तरी त्याचा कलर तुम्हाला संध्याकाळची वेळ असल्यामुळे तुम्हाला काही दिसत नसेल. आणि ह्या ज्या कुंड्या आहेत चौकोनी 3, त्याच्यात मी एका ह्याच्यात जरबेरा आणि बाकीच्या ह्याच्यात झेंडूची टाकलेलं आहे कुस्करून. तर जरबेराची काही रोपं आलेली आहेत. आता ती चांगली आली की मी त्याचं शिफ्टिंग करेल. आणि इकडे हे शेवग्याचं आहे. तर ते आपोआप आलं होतं आणि ते खूप उंच उंच वाढत होतं, म्हणून मी ते कट करून टाकलेलं आहे. आता त्याला पण पालवी फुटते आहे. आणि हे पुष्प प्रदर्शनातून आणलेलं हे कटिंग थ्रू उगवलेलं आहे मी, शेवंतीचं. आणि पुष्प प्रदर्शनातून आणलेले काही प्लांट्स आहेत माझे, पेटोनिया, परत बल्साम आणि हे डॅन्टस. एक ऑलरेडी होतं माझ्याकडे लाईट कलरचं आणि एक मी आत्ता आणलेलं आहे. आणि इकडे खाली हे 5 पाकळीचं गोकर्ण आहे माझं आणि हे कुंदाचं आहे. बघू शकता तुम्ही, कळ्या आणि कळ्या फुलं येऊन गेल्यानंतर जी तुरी असतात ती तुरी काढून टाकावं लागतात, मग त्याला परत पालवी फुटते. हे कढीपत्ता आत्ताच काही दिवसांपूर्वी मी हार्ड प्रून आणि रिपोर्टिंग केलं होतं याचं, छान पालवी फुटलेली दिसत असेल. तसंच मोगऱ्याचं केलेलं आहे. मोगऱ्याला सुद्धा छान पालवी फुटलेली आहे. आता यांना खतं द्यावं लागतात, मग छान फुलांचा बहर पण येतो. हे पण गोकर्णाचं आहे 5 पाकळी. तर याचंसुद्धा मी हार्ड प्रूनिंग केलं होतं. आणि हे लाईट ब्लू कलरचं आणि व्हाईट कलरचं गोकर्ण आहे माझ्याकडे. गोकर्ण पण भरपूर आहे माझ्याकडे, गोकर्णाची पण झाडं. तर असं आहे माझं गार्डन, टेरेस गार्डन. आणि मध्ये पण मी काही प्लांट्स ठेवलेले आहेत, काही शो प्लांट्स, काही गोकर्ण, परत सदाफुली. तर हे असं मध्ये आणि चालूच असतं. टेरेस गार्डनिंग करणारे जे आहेत त्यांना माहितीच असतं की कसे चेंजेस किंवा ह्या कुंडीतली माती, रोपांची शिफ्टिंग, खतं चाळणं, बनवणं असं सतत चालूच असतं. तुम्ही एकदा वर गेल्यानंतर तुम्ही त्याच्यात गुंतून जाता आणि वेळ तुमचा कसा सत्कारणी लागतो ते तुम्हाला सुद्धा कळत नाही. आणि हे माझं गंधराजचं झाड आहे आणि याला बिलकुल फुलं येत नव्हती, तर मी पूर्ण हार्ड प्रूनिंग करून रिपोर्टिंग केलेलं आहे. तर बघू आता काय रिझल्ट्स मिळतात. तर छोटी छोटी पालवी फुटलेली दिसते झाडावर. आणि पाठीमागे पण मोगरा आहे, त्याला बऱ्यापैकी कळ्या लागलेल्या आहेत, पण थोडंसं कोमेजल्यासारखं झालेलं आहे झाड. या वेलीचा माझा एक शॉर्ट व्हिडिओ आहे माझ्या चॅनलवर, तुम्ही जाऊन बघू शकता. छान व्हाईट फुलं येतात त्याला. इकडे तुळस, पेटोनिया, मेक्सिकन पेटोनिया, जांभळ्या रंगाची फुलं येतात ते आहे. आणि परत निशिगंध आणि पोर्टुलाकाची काही ठेवलेले आहेत मी. आणि हे माझं ॲडेनियम मी पुष्प प्रदर्शनातून हे 50 रुपीजला घेतलं होतं. ते पण मी छान एका कुंडीत लावलेलं आहे. तर ओव्हरऑल असं आहे. आणि इकडे कुबेराक्षी, झेड प्लांट ते आहेत झाडं. तर असं आहे माझं टेरेस गार्डन ओव्हरऑल. भरपूर कुंड्या झालेल्या आहेत. आणि इकडे पोर्टुलाका लावलेलं आहे मी कटिंग थ्रू.
तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, माझं गार्डन कसं वाटलं आणि काही सुचवायचं असेल तर तुम्ही प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हे माझं देशी गुलाबाचं झाड, त्याला 12ही महिने फुलं असतात. उन्हाळ्यात थोडा बहर कमी होतो पण असतात. आता छान मी ते प्रूनिंग केल्यानंतर त्याला पालवी फुटली आणि असे मी 2 टब माझे हे तयार असतात की ज्याच्यात मी शो प्लांट्स लावते सगळ्या प्रकारचे. स्पायडर प्लांट, पंडरिंग जो, थोडं स्नेक प्लांट ते, आणि ते खूप छान दिसतं. इकडे गार्डनला झाडांसाठी जे पाणी असतं ते, आणि इकडे आपला पसारा. आता जे टेरेस गार्डनिंग करतात त्यांना माहितीच आहे. हे लिंबूचं झाड आहे जी की मी हार्ड प्रूनिंग करून रिपोर्ट केलं आहे त्याचं. आणि बघू शकता इकडं माझं कंपोस्ट वगैरे आहे, आणि कंपोस्ट पण मी घरीच तयार करते. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे मी असं कापड बांधलेलं आहे हिरवं, सावलीसाठी, की आता झाडं उन्हाळ्यात बऱ्यापैकी झाडांना म्हणजे त्रास होतो. त्याच्यामुळं मी ते हिरवं कापड बांधलेलं आहे आणि जास्तीत जास्त झाडं वाचवण्याचा मी प्रयत्न करेल. आणि मांजरी या अशा फिरतच असतात. तर बघू शकता माझं टेरेस गार्डनिंग तुम्हाला कसं वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.